पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होत असताना नागपुरात मात्र नागपूरकरांच्या चवीला एक मेजवानी देणारा उपक्रम म्हणजे झालमुडी। सध्या विष्णुजी की रसोई येथे हा झालमुडी उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे विष्णू मनोहर शेफ यांनी। सर काय सांगणार, नागपुरात झालमुडी हा उपक्रम सादर करण्यात येत आहे, म्हणजे ही कल्पना कशी काय सुचली तुम्हाला? काही नाही, तिकडे शपथविधी सुरू आहे आणि इथे खानपान विधी सुरू आहे असं मी म्हणेन। कारण ज्या प्रकारे 15 वर्षांतर ती सत्ता आली तर त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी झालमुरी हा प्रकार समोर आणला। आणि बेसिकली काय झालं की 15 दिवसापूर्वीच मी माझ्या चॅनलवर हा प्रकार दाखवला, लोकांना तो आवडला आणि नंतर नेमकं मोदीजी स्ट्रीट फूड म्हणून त्या एका स्ट्रीटवर गेले, झालमुरी खाल्ली आणि ती प्रसिद्ध झाली। म्हटलं आता आला जगप्रसिद्ध व्हावी म्हणून हा झालमुडीचा प्रकार मी नागपुरात इथे करतो आहे। पश्चिम बंगालमधली झालमुडी आणि तुम्ही देत असलेली झालमुडी यामध्ये नेमका काय फरक आहे? तिकडल्या पाण्याचा फरक आहे, बाकी सगळे पदार्थ सारखेच आहेत। तिथे जे यूज होतं तेच इथे होतं, पण शेवटी कसं होतं की प्रत्येक प्रदेशातल्या पाण्याला एक वेगळी चव असते आणि ती चव जो काय फरक असेल तो तुम्हाला इथे दिसेल। आणि मुरमुरे मात्र तिकडनं आलेले आहेत, म्हणजे ज्याला मुर्री म्हणतात। आमचा मित्र अमोल खंते यांनी ते मुद्दाम तिकडनं पाठवले आहेत। तुम्ही म्हटलेलं आहे की तिकडनं आणलेले मुरमुरे, त्यामध्ये सविस्तर काय म्हणजे विशेष काय आहे त्या मुरमुऱ्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये? याच्यात एक तर स्वादात फरक असतो मुरमुऱ्याच्या, आणि दुसरी गोष्ट मसाला काही नाही, मसाला तिकडलाच आहे। झालमुरीचा एक वेगळा मसाला आहे, तो त्याच्यात 5-6 मसाले वापरून तो केला जातो आणि जवळपास 17 प्रकारचे याच्यामध्ये आयटम असतात। चनाचोर असतो, त्याच्यानंतर मिक्स फरसाण असतं, त्याच्यानंतर याच्यामध्ये ती शेव असते, भुजिया शेव, कांदा असतो, टोमॅटो असतो, बटाटा असतो, हिरवा वाटाणा असतो, छोले असतात, त्याच्यानंतर हिरवी मिरची असते, त्याच्यानंतर सरसोचं तेल असतं, जुनं लिंबाचं आंब्याचं लोणचं असतं आणि लिंबाचा रस असतो, मीठ असतं, असे सगळे प्रकार असतात आणि पूर्णपणे पौष्टिक। त्याच्यामध्ये मला वाटतं कॅल्शियम, त्याच्यानंतर फायबर, हे आयर्न, हे सगळं त्याच्यातून आपल्याला मिळतं झालमुरीमधनं। आणि एक प्लेट जर झालमुरी तुम्ही खाल्ली तर एक वेळचं जेवण तुमचं स्किप होऊ शकतं। सध्या नागपूरकरांनी किती स्वाद घेतलेला आहे आणि किती लोक येऊन गेलेले आहेत ना? हा जो उपक्रम आहे किती दिवस आहे? हा किती दिवस नाही, एकच दिवस आहे। आज सकाळी सुरू झाला उपक्रम, आता मध्यंतरी आता थोडंसं शिथिल आहे, पण संध्याकाळी 5 पासून पुन्हा लोक येतील आणि 3-1 हजार लोक याला खातील अशी अपेक्षा आहे। या झालमुडीमधनं नागपूरकरांनाच नव्हे तर पश्चिम बंगालच्या लोकांना काय संदेश देणार आहे तुम्ही? पश्चिम बंगालच्या लोकांना आणि नागपूरकरांना मी सगळ्यांना म्हणेन की अरे भाई, पिझ्झा बर्गर छोडो झालमुरी खावो, पिझ्झा बर्गर छोडो झालमुरी खावो, एवढंच। नक्कीच नागपूरमध्ये झालमुडी महोत्सव आयोजित केलेला होता शेफ विष्णू मनोहर यांनी। देशोन्नतीकरता मी स्नेहा भोगे, नागपूर।